आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही. म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रीन घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी. ना टार्गेट ना टेन्शन. आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये. अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 9423 81 03 93 9422 1883 76. देशाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय खाण ब्युरो खाण मंत्रालयाच्या संरक्षणाखाली भारत सरकारद्वारा मेसर्स गोगटे मिनरल्स रेडी खाण कंपनी यांच्या वतीने खाण क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. आतापर्यंत पर्यावरण संरक्षण आणि विकासासाठी 1 लाखाहून जास्त झाडं कंपनीकडून लावण्याचा विक्रम झाला आहे. देशाच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय खाण ब्युरो खाण मंत्रालयाच्या संरक्षणाखाली भारत सरकारद्वारा मेमर्स गोगटे मिनरल्स रेडी खाण कंपनी यांच्या वतीनं खाण क्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. डेप्युटी कंट्रोल ऑफ माइन्स इन्चार्ज IPM गोवा रिजनचे प्रेम प्रकाश यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर रेडी सरपंच रामसिंग राणे, मेमर्स गोगटे मिनरल्स खाण कंपनीचे महाराष्ट्र प्रमुख V. नारायण प्रसाद आदी उपस्थित होते. We are very fortunate that you have invited me here today as a chief guest and also to throw some lights over these functions. That why this function of Bharat ka Azadi Amrit Mahotsav, why this is being celebrated here. In this theme, I would like to apprise you that we are in this year 2021-22. As you all of you know that this year we are going to be completed on 31st 2022, 75 years of India independence. So on behest of Government of India, we are celebrating this year as Azadi Ka Amrit Mahotsav. In this theme, in every mine, you know that we are doing very good works like scientific mining, mineral conservation, environmental protections. So in this theme only, Ministry of Mines, Indian Bureau of Mines had developed a framework that is called Sustainable Development Framework. Based on this framework, a star rating of mines has been introduced in the mines. Based on that star rating, different parameters are there, and every mine is being rated from a star 1 to a star 5, just like hotels. So a star itself told that how this systematic mining, environmental protection, mineral conservation is being done in that particular mines. Based on that, we are celebrating this year as a green year. So in this our region, and not only in our region, in every region of Indian Bureau of Mines, it has been given target that all together in this region, at least 75 hectares of plantation, tree plantations should be done in this year itself. So we are celebrating this year as a green year in the occasion of this Bharat Ka Amrit Mahotsav. अभी मैं ये जानना चाहूंगा कि आप लोग, मैं थोड़ा और आप लोगों से डिस्कस करना चाहता हूं कि मैं इंग्लिश में कंटिन्यू रहूं कि अगर हिंदी बोलूं तो आप लोग ज्यादा समझेंगे. मैं आप लोगों से जानना चाहता हूं, अगर आप लोग हिंदी में ज्यादा कंफर्टेबल है तो हम मराठी तो नहीं बोल सकता है, लेकिन हिंदी हम बोल सकते हैं. हिंदी में बोलें, ठीक है. तो ये जो हम भारत का अमृत महोत्सव जो मना रहे हैं, तो एक सस्टेनेबल डेवलपमेंट फ्रेमवर्क है. एज ए स्कूल चिल्ड्रेन, आई मस्ट अवेयर दैट यू मस्ट बी नोइंग व्हाट इज दिस सस्टेनेबल डेवलपमेंट. सस्टेनेबल डेवलपमेंट बहुत बड़ा चीज नहीं है. यही है कि वी शुड कैटर द डिमांड ऑफ टुडे by giving due consideration of environment as well as we should cater the needs of future generation. हम जो भी आज काम करते हैं, जो भी डेवलपमेंट वर्क करते हैं, उसमें हमको इन्वायरमेंट का क्षति नहीं होना चाहिए,
उसको साथ में साथ इन्वायरमेंट का प्रोटेक्शन का ध्यान देना है। जो हम जिस इन्वायरमेंट में जीते हैं उसको सबसे पहले ध्यान देना है। साथ साथ में हम सिर्फ अपने जनरेशन का नीड को ध्यान में नहीं रखें, जो अगले जनरेशन, जो फ्यूचर जनरेशन आने वाला है उसको भी हम ध्यान रखें। इसको अगर हम माइंस के सेंस में बोलें तो जो मिनरल है, आयरन ओर है, ये फिनाइट है, ये लिमिटेड है, इसको हम ओवरनाइट जनरेट नहीं कर सकते हैं। तो जो हम आज माइनिंग कर रहे हैं उसको इस प्रकार से कंजर्वेटिव वे से इसको माइनिंग करें जिससे हम आज का नीड भी पूरा करें, इन्वायरमेंट का भी ध्यान रखें, प्लस जो फ्यूचर जनरेशन आने वाली है उसका भी हम ध्यान रखें, उसको कोई मिनरल का स्कार्सिटी नहीं हो। इसलिए हम जुडिशियल एंड ऑप्टिमम यूज ऑफ मिनरल करें। इसी के तहत एसटीएफ इन माइनिंग डेवलप किया गया है। एसटीएफ इन माइनिंग क्या है? माइनिंग में एसटीएफ यही है कि अगर हम माइनिंग करते हैं तो माइनिंग शुड बी इकोनॉमिक विएबल, सोशल रिस्पॉन्सिबल एंड इन्वायरमेंटल फ्रेंडली। एसटीएफ में 3 चीज ध्यान रखा गया है कि अगर हम माइनिंग कहीं भी करते हैं तो सबसे पहले इकोनॉमिकल होना चाहिए, उसमें प्रॉफिट आएगा, रेवेन्यू आएगा, तभी हम कुछ सीएसआर काम कर पाएंगे, सोसाइटी के बेनिफिट के लिए काम करेंगे। दूसरा चीज है कि हम सोसाइटी का भी ध्यान रखेंगे। जो लोकल कम्युनिटी है, हमारे सरपंच जी रेड्डी के यहाँ पर हैं, तो हम समझ सकते हैं कि हमारे जो माइंस इधर में काम कर रहे हैं वो जरूर सोसाइटी का ध्यान रखते हैं। उसी को कंटिन्यू रखना है कि जहां भी हम माइनिंग करें तो जो लोकल कम्युनिटी है उसका ध्यान रखें, साथ में इन्वायरमेंट का जरूर ध्यान रखें। इस 3 पैरामीटर पर हम जो भी काम करें। और हमको एक कहते हुए बहुत ही गर्व हो रही है, जैसा कि प्रसाद साहब ने अभी बताया कि इस माइंस को ग्रीन के एरिया में 3-4 अवार्ड और मिल चुका है। और मैं ये भी अनाउंस करता हूँ आज कि मैं खुद इस माइंस में आया था और इस साल का जो 20-21 जो बीता है उसमें जो रेड्डी माइंस काम किया है, इस माइंस को 4 स्टार रेटिंग मिला है, जो कि जस्ट 5 स्टार से एक कम है। मतलब माइंस जो है मैक्सिमम पैरामीटर में खरा उतरा है। जो काम यहाँ हो रहा है अच्छी तरीके से हो रहा है। आप जानते हैं 5 स्टार होटल जैसे सबसे अच्छा होता है, उसके जस्ट नीचे 4 स्टार होता है, वो करीब करीब 5 स्टार के बराबर होता है, जहां पर सभी पैरामीटर एक्चुअली फुलफिल होते हैं। तो ये माइंस भी 4 स्टार रेटेड माइंस है और इस माइंस में बहुत अच्छे कार्य हुए हैं। और दूसरी ये बात है, स्कूल चिल्ड्रन को भी पता होगा कि इनको भी माइनिंग के बारे में अगर स्कूल में पढ़ाया जाता है तो सबसे पहले बताया जाता है कि माइनिंग से क्या क्या क्षति होता है, लाभ पीछे रह जाता है। तो हम माइनिंग अगर आप नजर उठा करके देखो तो ईच एंड एवरीथिंग फ्रॉम मेज, कार, फैन, बिल्डिंग, बिना माइनिंग का कुछ भी पॉसिबल नहीं है। माइनिंग को लाख लोग उसको दोषारोपण करें, लेकिन बिना माइनिंग का नथिंग इज पॉसिबल। एवरीथिंग इज पॉसिबल बाय माइनिंग ओनली। सो माइनिंग उतना ही जरूरी है। हाँ, साथ में ध्यान देने की जरूरत है कि इन्वायरमेंटल क्षति नहीं हो। तो जो हम लोग काम माइंस में करते हैं, जो अच्छे काम करते हैं, उसको प्रोपेगेट करने का जो मीडिया है बहुत कम माध्यम है। तो हम मीडिया भाई लोगों से भी अनुरोध करूंगा कि आप लोग माइनिंग को सिर्फ निगेटिव न्यूज ही नहीं डालें, माइनिंग के जो पॉजिटिव इंपैक्ट्स हैं, जो इतने लोगों का जो रोजगार चल रहा है, जो सोशल इकोनॉमिक बेनिफिट है, उसको भी हाईलाइट किया जाए। जो ग्रीनरी डेवलप हुआ है, बहुत जगह माइंस आने से पहले ग्रीनरी कम होता है, माइनिंग होने के बाद में माइनिंग के साथ साथ में ग्रीनरी और डेवलप होता है। यहाँ भी आप देख सकते हैं कि माइनिंग स्टार्ट होने से पहले जितना पेड़ नहीं होगा, जितना ट्री प्लांटेशन नहीं हुआ होगा, माइनिंग करते समय और माइनिंग के बाद उससे ज्यादा प्लांटेशन हुआ है। तो माइनिंग जरूरी है इकोनॉमिकल इंपॉर्टेंस के लिए। साथ साथ में हमारे माइंस ओनर, हमारे माइंस लेजी, माइंस ऑपरेटर उसका ध्यान रखते हुए काफी प्लांटेशन करते हैं, प्लस जो इन्वायरमेंटल नॉर्म्स है उसको भी फॉलो करते हैं। इसीलिए इस माइंस को 4 स्टार रेटिंग दिया गया है। साथ में मैं बीच बीच में माइंस को विजिट भी करता हूं, इनका रिपोर्ट भी मेरे पास आता है। कुछ बहुत ही अच्छे काम रेड्डी माइंस में किया है। सामने में एक ज्वलंत उदाहरण है, जैसे ड्रिंकिंग वाटर सप्लाई। इन्होंने बहुत ही ओन इनिशिएटिव लेकर के, हम देखते हैं इससे कम से कम पूरे जो रेड्डी एरिया है, रेड्डी विलेज है, उसमें करीब 500 आई थिंक जो हाउस होल्ड है जरूर बेनिफिट हुआ होगा। साथ में एक हॉस्पिटल का भी इन्होंने डिस्पेंसरी भी रखा था, प्लस मेडिकल एड भी देते हैं। साथ में बहुत लोगों को एम्प्लॉयमेंट मिला है। तो इसके देखते हुए आप कह सकते हैं कि जो एसडीएफ है उसको हम अच्छे तरीके से
फुलफिल कर रहे हैं और साथ में मेरी आशा है कि आप लोग इसी तरह के अच्छे काम आगे भी करते रहेंगे। शुभकामनाएं। जो काही गेल्या महिन्याभरापासून अमृत महोत्सव प्रत्येक राज्यात साजरा केला जातो, कारण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक सैनिकांनी तसेच अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे। तर तसेच जे काही आज अमृत महोत्सवासाठी आज आपल्या सिंधुदुर्गात पण आपल्या वेगवेगळ्या गावात भारत मातेचं एक चित्र उभं करून त्याचं आपल्या शाळामार्फत म्हणजे सगळ्या शाळांमार्फत त्यांचा हार किंवा त्याची शोभा वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले। आणि जे काही असणारे आज जे काही आपल्या देशासाठी जे काही सर्वांनी जे स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिलं त्याचे पण आपण जे महात्मा गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर असतील त्या सर्वांचे आपण जाणीव ठेवून आज जो काही आपला 75वा अमृत महोत्सव आहे आणि त्या अमृत महोत्सवासाठी आपण सगळ्यांनी चांगले अगदी चांगले प्रयत्न करू, त्याच्यातनं चांगली प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करावा। आणि जे काही आयाम कंपनीकडून आपल्या दरवर्षी आता नारायणप्रसाद सरांनी सांगितल्याप्रमाणे जे काही असणारे वार्षिक जे काही पर्यावरणाचं संतुलन चांगलं राहावं आणि त्याच्यानुसार गावातील जे काही विकास कामं किंवा इतर कुठे हातभार या कंपनीमार्फत आता आपल्या सर्वांच्या मदतीने कायम लागत असतो। आणि त्याच्यानुसार जे काही या पर्यावरणाबाबत आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण आहे। आणि जे काय पर्यावरणासाठी आता गेल्या वर्षापासून इथे नवीन प्लांटेशन पण चालू झालं आणि त्याच्यानुसार 3000 झाडं या रेडी परिसरात आपल्या त्यांच्या लीज क्षेत्रात ते लावतात आणि त्याच्यानुसार पर्यावरण संतुलनाचं काम अगदी चांगलं काम त्यात करतायत। तशाच झाडांपासून मिळणारे जे काही असणारे फायदे आहेत ते आपल्या सर्वांना माहीत आहे। जे काही त्या झाडाचं संगोपन करण्यापासून त्या झाडाला वाढवण्यापर्यंत अगदी चांगलं काम आज आपण सर्वांनी केलं पाहिजे। आणि जे काही पर्यावरणाचं संतुलन किंवा आपलं पर्यावरण चांगलं कसं राहील याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे। असणारी गावासाठी असणारी कंपनीसाठी आपल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट म्हणजे जे काही स्वच्छ पाणी आज गावासाठी देत आहे, खरंच एक चांगलं काम आज पूर्ण या कोकणात अशा तऱ्हेचा प्लांट इथे कुठे नाही आहे। आणि तो चांगला प्लांट आज याच्यापेक्षा चांगलं पाणी गावासाठी मिळावं म्हणून अजूनही त्याच्यात आज इन्क्रीमेंट करून त्याच्यानुसार नवीन प्लांट आणि त्याच्यासाठी तयार करण्यात आलं आहे। काही दिवसातच त्याचं हे होईल, उद्घाटन होईल, त्याच्यानुसार तो गावासाठी लोकार्पण केला जाईल। आज जे काही असणारी कंपनी इतर जे काही कामं असतील विकास कामं किंवा जे काही त्यांच्या निकषानुसार ते कामं आहेत या कंपनीमार्फत आमच्या शब्दाला किंवा आपल्या ग्रामस्थांच्या शब्दाला मान देऊन ती चालू आहे। जे काही असणाऱ्या कंपनीने इतर जे काही गावाचे सोयी सुविधा काय असतील त्याच्यासाठी जे काही लोकप्रतिनिधी आहेत याच्या पुढे पण जे काही लोकप्रतिनिधी येतील किंवा गावातील ग्रामस्थ म्हणून त्याच्यासाठी नक्कीच पुढे हातभार लावावा। आणि या अमृत महोत्सवी वर्षात आपण सर्वांनी एक चांगला निर्धार करून येथे पुढे आपला भारत कसा अजूनही सुजलाम सुफलाम कसा होईल आणि आपल्या भारत देशाचे नाव कसे अजूनही जगभरात गाजेल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करून या अमृत महोत्सवी वर्षाचा आदर ठेवून साजरा करावा। आणि जे काही आज येथे आम्हाला बोलावून जो काही या अमृत महोत्सवी वर्षात आम्हाला या कार्यक्रमात संधी दिली त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो। सर्वप्रथम कंपनीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या निबंध लेखन, वक्तृत्व, गायन, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं। यात रेडी माऊली विद्या मंदिर मधील 9 आणि 10 वयोगटातील विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं। यानंतर मान्यवरांच्या हस्ते कंपनीच्या नक्षत्र गार्डन इथं वृक्षारोपण करण्यात आलं। भारत देशाच्या 75व्या वर्षाचे स्मरण म्हणून आज रेडीमध्ये गोगटे मिनरल्स कंपनीच्या वतीने माइन्स कंपनीच्या वतीने या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सवच्या अंतर्गत
वृक्षारोपण कार्यक्रम या संपन्न झाला आणि या मान्यवरांनी या ठिकाणी वृक्षारोपण केले. याबाबत मायनिंग कंपनीमार्फत विविध कार्यक्रम हे वृक्षारोपण, संवर्धन आणि विकासासाठी या ठिकाणी करण्यात येतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे वृक्षारोपण या ठिकाणी मायनिंगच्या कंपनीच्या जो परिसर आहे याच्यामध्ये करण्यात आले. विविध वृक्षांची या ठिकाणी वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्यासोबत रेडी गावचे सरपंच रामसिंग राणे आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. नमस्कार. आज रेडी कंपनीच्या वतीने, गोगटे मिनरल्सच्या वतीने वृक्षारोपण केले. रेडी गावात हे मायनिंग कंपनी आहे आणि विविध पर्यावरणाचे संवर्धन आणि विकासासाठी कार्यक्रम होत असतात. काय सांगाल याबद्दल? नमस्कार. नक्कीच जे गोगटे मिनरल्स आणि ते काम करतात रेडी माइन्सच्या अंतर्गत, त्या कंपनीकडनं गावासाठी शैक्षणिक म्हणू नका किंवा आरोग्य अशा ज्या काही इतर विकास कामांच्या बाबतीत पण या कंपनीकडून रेडी गावाला नक्कीच हातभार लागतो आणि जे काय असणारी कंपनीकडून होणारे फायदे या गावासाठी अनेक आहेत आणि जे काही ज्याप्रमाणे हे कंपनीची जी काय काम करण्याची पद्धत आहे त्याबरोबरही पर्यावरणाचा संतुलन कसा राहील आणि त्या पर्यावरणाच्या वर जास्त भर कसा देता येईल आणि रेडी गावातील लोकांचे आरोग्य आणि इतर ज्या मूलभूत सुविधा आहेत यांना धोका न पोचता कशा तऱ्हेने चांगलं अगदी मायनिंग या क्षेत्रात करून जो काही कंपनी आमच्या गावात रेडी गावात जो काही विकास किंवा इतर जी काही छोटी मोठी मदत गावातील ग्रामस्थ असतील किंवा रेडी ग्रामपंचायत असतील किंवा पंचक्रोशीतील ज्या ज्या वेगवेगळ्या संस्था त्यांच्याकडे जे काय मदत मागतात त्यांना पण या कंपनीकडून योग्य तसा हातभार लावला जातो. त्यामुळे नक्कीच आणि हल्लीच गेल्या एक 15-20 दिवसापूर्वी या गोगटे मिनरल्सला प्लॅटिनम आणि गोल्ड अवॉर्ड पण मिळाला आणि त्याच्यातनं आमच्या गावाचं पण नाव या गोगटे मिनरल्स आणि कंपनीमुळे आमच्या गावाचं पण नाव झालं आहे. त्याबद्दल मी ह्या गोगटे मिनरल्स यांचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस म्हणजे या कंपनीची या रेडी गावातून अगदी चांगली प्रगती भविष्यात देखील होऊन आमचा रेडी गाव या कंपनीच्या मार्फत व आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने चांगला अगदी गाव विकसित व्हावा यासाठी मी श्रीदेवी माऊलीकडे प्रार्थना करतो. निश्चितच या ठिकाणी पर्यावरण संवर्धन आणि विकास या बाबतीत रेडी माइन्स गोगटे मिनरल्स यांचं मोठं योगदान रेडीमध्ये आहे. आजपर्यंत त्यांनी 1 लाख वृक्षांची वृक्षारोपण केलेलं आहे. त्याचबरोबर मागील वर्षात 25,000 वृक्षारोपण या परिसरात केलेलं आहे. आपल्यासोबत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डेप्युटी कंट्रोल ऑफ माइन्स इन्चार्ज IBM गोवा रिजनल प्रेमप्रकाश सर आज आहेत. नमस्कार सर. आज ये प्लांटेशन का प्रोग्राम इधर संपन्न हुआ, क्या आपकी पहली प्रतिक्रिया होगी? आज हम लोगों ने रेडी माइन्स में जो भारत की अमृत महोत्सव है, जो कि 75वीं जो भारत का इंडिपेंडेंस का जो साल मनाई जा रही है, इसमें श्री नरेंद्र मोदी प्राइम मिनिस्टर साहब जो हैं उनके आत्मनिर्भर भारत की जो थीम है उसके तहत मिनिस्ट्री ऑफ माइंस गवर्नमेंट ऑफ इंडिया ने एक SDF सस्टेनेबल डेवलपमेंट फ्रेमवर्क के तहत प्रोग्राम आयोजित किया है इस सभी माइंस में। और हम ये जो माइंस है रेडी माइंस गोगटे माइंस जो कि इंडियन ब्यूरो ऑफ माइंस के गोवा रीजन के अंतर्गत आता है, तो उसी भारत के अमृत महोत्सव के प्रोग्राम में ये पखवाड़ा कार्यक्रम आयोजित किया गया है, ए फोर्टनाइटली प्रोग्राम इन दिस क्वार्टर. सो वी आर सेलिब्रेटिंग दिस क्वार्टर in the view of 75 years of Indian independence, and different events have been organized in this celebration, that is competition among children, competition among mine workers, employees regarding environmental aspects, health and hygiene. And we are celebrating this fortnight as because this IBM Goa region is coming under South Zone, and this quarter has been chosen for celebration of this fortnightly program to organize events to propagate the good doing of minings, because nowadays under the sustainable development framework every mines is being rated under a star ratings and their performance being rated out of 1 to 5 stars,
and in this different parameters mainly related to systematic scientific mining, environmental protection, as well as consideration of local community, that is society. The main theme of STF is that we should do economic mining along with having due consideration of environment, as well as engagement of having taken care of nearby community, that is social aspects of this one. So we are all the mining in this area is doing their works under this framework, and now this fortnight and this quarter as well as this entire year is being celebrated, and we are taking up massive plantation drives as well as cleaning and safety and hygiene of in this entire year, and different program has been programmed, and as well as it is being implemented, and a quarterly basis we are reviewing it. So in this framework we are today celebrated this function to award the winners of these various competitions. So in that way, this by Ready Mines of Messrs Gokte Minerals program has been, entire program, this fortnightly program has been conducted in a very good manner, as well as today's functions, award distribution function has been organized in a very good manner, and we have seen the entire mining, and mining is also being done in the very sustainable manner, as well as you can see in the background that one Ready Block B mines just so in that side. In this one is the part of Ready B block that is already FMCP has been carried out here, and this is a great example of final closure of the mines. So you can see in the background, so entire leach has been planted out after mining, and whatever the void has been left out, it has been converted into water reservoir, and now water from here is being supplied as a drinking water to the local village through proper treatment. You can see the big plant over here, and as well as they have grown very Saptarshi Park, herbal parks. So it is the great way of celebrating our Indian independence year with due consideration of environment, as well as mass plantation and greenery facility has been given out. Thanks to management of Gokte Minerals, Ready Mines, all the workers, employee, whoever has been engaged and doing so great job. Thank you very much. Jai Hind. थँक्यू. आपल्यासोबत गुप्ते मिनरल्सचे महाराष्ट्राचे प्रमुख व्ही नारायण प्रसादही आहेत. आज कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. काय सांगाल, कार्यक्रम जो प्लांटेशनचा कार्यक्रम आहे तो आयोजित करण्यात आला होता, आपली काय प्रतिक्रिया असेल? Namaskar. On behalf of Gokte Minerals, I thanks Prem Prakash sir and Sarpanch of Reddy Village and all the participants in the today's competition. Gokte Minerals is the best example in this region for the implementation of the final mine closure plan. As Prem Prakash sir has told that this block 2 of Gokte Minerals is catering the water needs of the Reddy Village. Reddy Village, there is no water supply from the government source, and since the last 10 years, the Gokte Minerals, by establishing the modernized water treatment plant, is supplying the water to the Reddy Village. The annual cost of this water supply is around 2.5 crore, and this year we have implemented some more projects in this so that water quality will be improved. And also Gokte Minerals till today, we have planted 1 lakh plantations around the mine and within the mine. And this year, this quarter, 5,000 trees are planted, and the last quarter it is around 20,000 plants were planted. Together, this 6 months period, 25,000 plants was being done. You can see in and around the Gokte's lease area, evergreen greenery can be seen. And we always care for the society, care for the environment, and we assure that this will be continued in future. Thank you very much. निश्चितच मायनिंग बरोबर या ठिकाणचे स्थानिक पर्यावरण संवर्धन आणि विकास, आणि त्याचबरोबर स्थानिक नागरिकांच्याही या ठिकाणी केला जातोय. आपल्यासोबत स्थानिक ग्रामस्थ आहेत या ठिकाणचे, त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आज मायनिंग कंपनी जे वतीने प्लांटेशन करण्यात आलेलं आहे, वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे, कार्यक्रम उत्कृष्ट कार्यक्रम ऑलरेडी ग्रामस्थ म्हणून काय आपली प्रतिक्रिया असेल?
आज आज आपल्या देशाला स्वातंत्र्य म्हणून 75 वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल संपूर्ण राज्यभर अमृत महोत्सव दिवस साजरा केला जात आहे. आज आपल्या गोगटे मिनरल्स कंपनीच्या वतीने सुद्धा आपल्या मोमेंटो कंपनीने आज इथे कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये स्पर्धा ठेवल्या होत्या, विविध स्पर्धा. त्या स्पर्धांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पण झाला. आज कंपनीबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने आज अशा बरेच कार्यक्रम गावामध्ये रोज राबविले जातात. तसंच आर्थिकदृष्ट्या आज रेडी गावाचा जो विकास आहे, त्या विकासामध्ये जर महत्त्वाचा वाटा असेल तर आपल्या ह्या कंपनीचा आहे. या कंपनीने आर्थिकदृष्ट्या गावाला सक्षम केलेलं आहे. त्याबरोबरच शारीरिकदृष्ट्या सुद्धा लोक कसे सक्षम होतील, शारीरिकदृष्ट्या काही चांगले राहतील लोक, त्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण सांगायचं असेल तर मिनरल वॉटरसारखा प्रकल्प आज करोडो रुपये खर्च करून गावासाठी दिलेला आहे. डॉक्टरी सेवा उपलब्ध केलेली आहे. तसेच ॲम्ब्युलन्स म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत त्या अहोरात्रमध्ये चालू आहेत. आतापर्यंत म्हणजे 17 वर्ष पूर्ण झाली. 17 वर्षात ह्या सेवा पुरवल्या जात आहेत. त्यासुद्धा म्हणजे कोणती कॉस्ट न घेता म्हणजे फ्रीमध्ये. तर मला असं म्हणायचं आहे की कंपनीने फक्त स्वतःचा फायदा न बघता गावाचा सुद्धा कसा विकास होईल याकडे सुद्धा जास्त लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे आमच्या ग्रामस्थाच्या वतीने कंपनीचे आभारच आहेत आणि पुढेही कंपनी असं सहकार्य करेल रेडी गावचा विकासासाठी, अशी मी आशा बाळगतो. पुढे करू. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी जे आहे ते स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेतही विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. माऊली विद्यामंदिर रेडी यांच्या वतीने आणि त्याचं बक्षीस वितरणही करण्यात आलं. आपल्यासोबत आणखी का आहेत? नमस्कार. हां, गोगटे मिनरल्सच्या कर्मचारी आहेत. काय सांगाल आपण या कार्यक्रमाबद्दल? मी मेसर्स गोगटे मिनरल्समध्ये पर्यावरण मॅनेजर म्हणून काम करते. सरांनी सांगितल्याप्रमाणे इथं जर बघितलं तर हा जो परिसर आहे तर हा एक वर्कआउट माइंडमधचं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं रिक्लेमेशन आणि रिहॅबिलिटेशन केलेल्याचा एक उत्तम नमुना म्हणून हे माईन ओळखली जाते आज. आणि याची नोंद अगदी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सुद्धा, अलीकडे एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली त्यामध्ये सुद्धा याची नोंद घेतली गेली. यामध्ये परिसरामध्ये जवळजवळ आम्ही एक नवीन स्टडी आली एका कॉलेजतर्फे केला. याच्यामध्ये असं आढळून आलं की जवळजवळ 20 फॅमिलीमध्ये 32 प्रकारच्या वनस्पती इथं लावल्या गेल्या आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारचे पक्षी इथं अट्रॅक्ट केले जातात आणि एक अतिशय स्वयंचलित आणि विकसित पर्यावरणीय संस्था, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये इकॉलॉजिकल निश म्हणतो, अशी ही इथं प्रस्थापित झालेली आहे. आणि याचा हा एक माईन रिक्लेमेशनचा एक उत्तम नमुना ही माईन आहे. आणि याच्यासाठी मेसर्स गोगटे मिनरल्सने भरपूर अतिशय सायंटिफिकरित्या काम केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ही एक इकॉलॉजिकल निश डेव्हलप झाली आहे. आणि याचबरोबर जेव्हा आम्ही हा वॉटर रिझर्वायर म्हणून जेव्हा आम्ही वापरतो, त्याचबरोबर पाण्याचा जो आम्ही पुरवठा करतो, त्याचबरोबर याच्यामध्ये जो लोकल ग्राउंड वॉटर जे रिचार्ज आहे, लोकल पाण्याचा जो रिचार्ज असतो तो सुद्धा होतो. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे अत्याधुनिक पद्धतीमध्ये या पाण्याचा ट्रीटमेंट करून मग ते पूर्ण गावाला केलं जातं आणि याचा पूर्ण खर्च हा मेसर्स गोगटे मिनरल्सतर्फे केला जातो. सो माझ्या मते असं वाटतं की एक पूर्ण भारतामध्ये एक अतिशय उत्तम नमुना म्हणून मेसर्स गोगटे मिनरल्स एक आदर्श उदाहरण आहे. निश्चितच मायनिंग बरोबर एक पर्यावरण संवर्धन आणि एक उत्तम उदाहरण या कंपनी असल्याचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण मागे पाहू शकतात की अशा प्रकारे जो पाण्याचा प्लांट आहे ते स्वच्छ आणि प्रोसेस करून पाणी हे संपूर्ण रेडी गावाला या कंपनीच्या वतीने पुरवलं जातं आणि त्याच्यावर प्रोसेस करून उत्कृष्ट असं पाणी हे रेडी गावाला या ठिकाणी पुरवलं जातं. आणि विविध असे या ठिकाणी वृक्षारोपणे आपल्या मागे आपण बघू शकतात. आत्ताच नवीन वृक्षारोपण केलेलं आहे. गार्डनही विकसित करण्यात येत आहे. त्या असेच विविध प्रकल्प कंपनी मार्फत करण्यात येतात. रेडी गावात सुद्धा आरोग्य असेल किंवा इतर सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, या कंपनीमार्फत देण्यात येतात आणि एक उत्तम काम हे कंपनीमार्फत या ठिकाणी रेडीमध्ये करण्यात येत आहे. आणि याचंच उदाहरण म्हणजे आता आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत या ठिकाणी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला आहे आणि इतरही ठिकाणी आता वृक्षारोपण या कंपनीमार्फत करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी दीपेश परब, वेंगुर्ला.
पहिल्या अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.